तर गाईज आता बघा घरात ते कुंदीर घुसलाय. जरा बघू थांबा, लय मोठ्या म्हणते ते मी आताच बघाले. त्याच्यासाठी बघा इथं गाईज. त्याच्यासाठी बघा इथं गाईज. तर गाईज घराची अवस्था बघा इथं एका उंदरासाठी. आलं म्हणून बरं झालं, म्हणजे सोफा तरी आपल्याला निघाला नाही. होय, आम्ही संदिनीच्या बर्थडेला स्वच्छ केलं होतं, त्याच्यानंतर सोफा काढलाच नव्हता. त्या उंदरांना काय प्लॅन होता माहिती आहे का, ह्यानी काय सोफा काढत नाही ती, खालची घाण काढत नाही ती, म्हणून उंदीर आला आणि हे आम्हाला सोफा सगळं काढायला लावलं बघ. मगच घरात मी गेली. घाण तर निघलं, बघू शकता तुम्ही किती घाण आहे सोफे खाली. आठवड्यात जरी घाण काढलं सोफे खालची इतकं घाण असतेच, किती पण स्वच्छ करा तुम्ही. धूळ तर कुठं येते काय माहिती एवढं. आणि ही आमची मुलं वया पुस्तकं बॅगेत कमी सोफ्याखाली जास्त ठेवली. नाही ते सोप्यावर ठेवलेलं, पप्पा वरताना खाली पडले. तर इकडे बघू शकता तुम्ही, उंदीर मामा आल्यामुळे आमच्या हॉलची साफसफाई तर झाली. आज लय दिवसापासून आम्ही सोफा काढलोच नव्हतो, सोफ्याखाली भरपूर घाण झालं होता. उंदीर मामाचं निमित्त झालं, पण आमचा सोफा तर एकदम छान असं क्लिअर झाला. आज बघा सोफा सगळं आमच्या मिस्टरांनी पूर्ण ओढून काढलं बाहेर, म्हणजे सोफ्याखाली उंदीर मामा गेलाय म्हणून. त्यामुळे घाण पण निघाली आणि सोफा पण आपलं स्वच्छ झाला. आणखीन उंदीर मामा बाहेर गेले बघा, आणखीन उंदीर मामा पण पळून बाहेर गेले. चलो असो, जे काही होते ते चांगल्यासाठीच होते म्हणते. तर हा एक उदाहरण आहे बघा त्याच्यासाठी. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रिया. चला तर पुन्हा एकदा माझ्या सर्व गोड ताईंचं, दादांचं, लहान लहान चिमुकल्या लेकरांचं, आजी आजोबांचं, सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते, ज्याचं नाव आहे प्रियाज लाईफस्टाईल. तर मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मी तुमच्यासोबत आज बनवणार आहे पुरी भाजी. तर मंडळी, मागच्या 2 दिवसात ना काही कारणामुळे माझे ब्लॉग्स काही येऊ शकले नाहीत, त्यासाठी मी खरंच मनापासून माफी मागते. तरी चला, पण आज मी परत तुमच्यासोबत आहे आणि आजचा ब्लॉग खास आहे बरं का, कारण आज आपण बनवणार आहे पुरी भाजी. चला तर मस्त स्वयंपाक करत जाऊया आणि सुरू करूया आपला हा स्वादिष्ट प्रवास. तर मैत्रिणींनो, मी सर्वात अगोदर इकडं कणिक मळून घेतलं होतं बरं का. मैदा, रवा, मीठ, थोडंसं तीळ आणि एक छान असं टिप्स म्हणजे काय माहिती आहे का, तर आपण पीठ मळतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपण साखर टाकायची. साखर टाकल्यानं काय होतं की आपले जी पुरी असतात ना ते जास्त तेल पकडत नाही, असंच मला कोणीतरी सांगितलं होतं. ते टिप्स मी फॉलो केलं तर खरोखर छान रिझल्ट आहे. आपले पुरी अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडंसं साखर, 1 चमचाभर साखर टाकलं ना तरी बास आहे. तर एकदम पुरी आपले कुरकुरीत छान होतात, अजिबात तेल पकडत नाहीत, काय नाही. ट्राय करून नक्की बघा. तर इकडे मी कणिक मळून घेतला आणि एक 15-20 मिनटासाठी झाकून ठेवले. तर सन्निधी बघा इकडं आमची कांदा कापायला लागली. बटाट्याची येल्लो भाजी करायची आहे, तिला येल्लो भाजी लय आवडते बरं का बटाट्याची. मला आज बटाट्याचं पातळ भाजी परत पुरी करायचं होतं, पण तिला येल्लो भाजी लय आवडते म्हणताना येल्लो भाजी करायचं आहे आज. आणि हे डोक्यावर असं कांदा का ठेवून घेतलंस, कांद्याचं सोलपट? डोळ्यातनं पाणी येते कांदा कापताना, म्हणून आमच्या पिल्लूनं बघा इकडं कांद्याचं पाल ठेवून घेतलं डोक्यावर. कांद्याचं फक्त हे असं वाळलं पाल, हे वाळलं पाल ठेवून घ्यायचं नसते. असलं जास्त जे वल्लं असते का नाही, हे वल्लं ठेवून घ्यायचं असते. हे वल्लं, हां ते वल्लं, राईट, हे वल्लं ठेवून घ्यायचं. हे पूर्वीचं म्हणजे पूर्वीच्या आजींचं म्हणणं असं होतं की कांदा कापताना तिखट, आपल्या डोळ्यात तिखट लागते ना, त्यामुळे डोक्यावर असं कांद्याचं ओलं सालपाट ठेवून घ्यायचं. चला आवरा, तर आपण पटकन पुरी भाजी बनवून घेऊया आता.
तर चला म्हणलं आता आपण बटाट्याची भाजी बनवायला घेऊया म्हणून मिरचीचं पेस्ट बनवायला घेतलं आणि नेमकी त्याच वेळेस बघा लाईट गेली. तर मग काय मी पटकन पकडला उकळा आणि त्यातच ओबडधोबडाची मिरची पेस्ट करून घेतली. तर आमच्या सन्नी दिला बघा. बटाट्याची पिवळी भाजी ना खूप आवडते तिला आणि मी आपलं हे लाल तिखट वगैरे घालून बनवले ना तिला अजिबात नाही आवडत, मग ती खाणार पण नाही. मग ठीक आहे म्हणलं तिच्या आवडीचं पण करून बघूया. तर इकडं आपलं आणि तसंही पुरी भाजीसोबत बटाट्याची पिवळी भाजी छान लागते म्हणून अगोदर आपण पिवळी भाजी करून घेतली इकडं. तसं मी बटाटो जरा एक्स्ट्राच घातली होती, जरी राहिलं तरी पण त्याची आमटी करून घ्यायचं म्हणलं. आणि थोडीशी फुटाण्याची चटणी पण मला बनवून घ्यायची होती, का तर खोबरं नव्हतं, ओलं खोबऱ्याची चटणी बनवायला. तर फुटाण्याची चटणी बनवायचा प्लॅन होता. तर बघू अजून किती वेळ आहे आपल्याकडे. आज म्हणजे वेळ पण नव्हता, हे पण जाणार होते बाहेर पटकन, म्हणून म्हणलं एकदमच बटाटा शिजवून घ्यायचं आणि त्याची सुकी भाजी बनवायची आणि पातळ भाजी बनवायची आणि वेळ मिळाला तर मग चटणी बनवायचं म्हणलं. तर अगोदर इकडं आपण बटाट्याची पिवळी भाजी बनवून घेतली. तर इकडे बघा माझी बटाट्याची पिवळी भाजी बनवून तयार होती. आता मला बनवायची होती बटाट्याची पातळ भाजी. त्यासाठी मी फ्लॉवर वगैरे थोडेसे कट करून घेतले होते आणि त्याला अगोदर पाण्यामध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये एक उकळी काढून घेतली होती. मग त्याच्यामध्ये जे काही किडे वगैरे असतील ते बाहेर येतात आणि त्याचा थोडासा फ्लॉवरला वास पण असतो ना, मग एक उकळी काढून घेतली ना तर त्याचा वास पण निघून जातो, म्हणून मी एक उकळी काढून वगैरे ठेवली होती आणि त्याची पातळ भाजी मला बनवायची होती आता. तर बघा इकडे मी मनी प्लांट एक गेल्या महिन्यातच मी तर आणून ठेवली होती किचनमध्ये याला. हे माझं मनी प्लांट बाहेर होतं, त्यावेळेस अजिबात त्याला काहीच ग्रोथ नव्हतं. तर ज्यावेळेस मी किचनमध्ये आणून ठेवले ना तर किती छान वाढत गेले बघा. कमीत कमी 1-2 बोट तरी याची उंची वाढली आहे मनी प्लांटची मी किचनमध्ये आणून ठेवल्यापासून बघा. तर इकडे माझी सुकी भाजी तयार झाली होती. तर आता इकडे मी पातळ भाजी बनवायला घेतली होती. छान असं इकडे कांदा, लसूण, टोमॅटो, जिरं, मोहरी वगैरे छान असं फोडणी दिलं आणि त्याच्यामध्ये मग मी फ्लॉवरची एक उकळी काढून घेतली होती, ते पण त्याच्यामध्ये टाकलं. पुन्हा बटाटो वगैरे टाकून आपला गरम मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर, जे काही मिक्स आपले मसाले असतात ते सगळं टाकून छान असं आपल्या इकडं पातळ भाजी करून घेतली. तसं आमच्या यांना नाही आवडत बटाट्याची भाजी शक्यतो. हां, पिवळी भाजी सुकी असली तर त्यांना आवडते, खातात ते आवडीने. पण बटाट्याची पातळ भाजी त्यांना अजिबात आवडत नाही. असंच महिन्यातून एकदा केलं तर आवडेल, पण त्यांना आठवड्यातून एकदा जरी केलं ना तरीही नाही आवडत. मग ठीक आहे म्हटलं, पण त्यांना आवडत नाही. पण मुलांना बटाट्याची भाजी म्हणजे खूप आवडते. त्यांना आठवड्यातून 2-3 वेळा त्यांना भाजी लागतेच लागते. आणि टिफिनला तर आमच्या सन्निधीला बटाट्याची येलो भाजी पाहिजे, समृद्धीला लाल भाजी पाहिजे आणि आमच्या समरचं काही ना काय असेल ते ठीक आहे, त्याला काही हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नसते. तो जे काय असेल ते खाऊन येतो बघा टिफिनमध्ये. रविवारची सुट्टी म्हणलं ना तर मुलांना काही ना काही नाश्त्याला लागतं. तर कोण म्हणतं पुरी भाजी बनव, तर कोण म्हणतं डोसा बनव. आणि डोसा बनवायचं म्हणलं ना खरंच खूप मला एखादं मोठं काम असल्यासारखं वाटते बघा. ते तांदूळ भिजवा, पुन्हा नंतर संध्याकाळी ते बारीक करा आणि मग सकाळी बनवायला घ्या. आणि ते इतकं काही मोठं काम नाही, पण नेमकं लक्षात राहत नाही की आपल्याला तांदूळ भिजवायचं आहे म्हणून. मग मी म्हणलं होतं आता बनवायचं आज डोसा, पण तांदूळ भिजवायचं लक्षात आलं नसल्यामुळे मी काही भिजवली नव्हती. त्यामुळे म्हटलं आपण आज पुरी भाजी बनवून घेऊया. आणि तसंही समर्थला आमच्या पुरी भाजी खूप आवडतं, त्याला डोशापेक्षा पुरी भाजी खायला खूप आवडतं, म्हणून आपलं मी इकडं पुरी भाजी बनवायला घेतली. आपली सुकी भाजी पण तयार होती आणि इकडे मी पातळ भाजी पण बनवून घेतली होती बघा. तर इकडे माझी पातळ भाजी पण बघा बनवून तयार आहे बरं का. छान अशी मस्त उकळी फुटली आहे आणि त्यात लाईट आली बरं का. लाईट आल्यावर मी फुटाण्याची चटणी बनवून घ्यायचं म्हणलं आणि आमच्या यानं चटणी कोणती ना कोणती एक लागते. खोबरं नव्हतं म्हणून मी मस्त आपलं फुटाण्याची चटणी बनवून घेतली बघा. आणि त्याची रेसिपी मी शॉर्टमध्ये अपलोड केलेला आहे, तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन नक्की बघा. आणि इकडे दोन्ही भाज्या माझ्या बनवून मस्त तयार होत्या. आता पटकन पुऱ्या लाटायचं म्हटलं, मुलांना भरपूर भूक लागली होती का तर खरंच वेळ झाला होता ना. काय झालं सकाळी मला कमीत कमी 15 ते 20 मिनिट म्हणण्यापेक्षा अर्धा तास तरी मला त्या उंदीर मामाच्या मागे पळावं लागलं. मग ते कोणत्या रूममध्ये गेलं, कोणत्या बिळात गेलं, कशा मागे गेलं, याच्यातच आमचा भरपूर वेळ. तो उंदीर मामा एकच होता, पण आमची धावपळ त्यात 4-5 जणांची धावपळ त्याच्या मागे होती बघा. मग ते शेवटी ते आमच्या यांना सापडलं. मग ते सोप्याखाली होतं, मग त्याला सोप्याखालून बाहेर काढलं. मग ते आपलं निघून गेलं. मग ते निघून गेलं पण आम्हाला काम लागलं ना. आमचे हे ते सोप्याखाली गेले म्हणून सोफा पूर्ण बाहेर काढला. मग ते सोफा बाहेर काढला म्हणजे सोफ्याखाली घाण होतं ना. मग तसंच सोफा तर आपण लावू शकत नाही. सोफा साईडला काढला आहे म्हटलं तर आपण आता घाण काढूया. मग ते सगळं घाण काढलं. तुम्ही सुरुवातीला व्हिडिओच्या बघू शकताय किती घाण होतं सोफ्याखाली. मग ते सगळं सोफ्याखालचं एकदम घाण काढलं, सगळं कचरा काढला.
मग स्वच्छ झाडू मारून घेऊन मग हॉल पुसून घेतला, मग कामाला लागले मी. खाली बसून खायला येत नाही का रे? रिया कशी झाली पुरी भाजी? चांगलं झालं काय? सनी कुठे रे? तर फ्रेंड्स बघा इकडं हे ड्रॉइंग आमच्या समृद्धीनं काढलंय. स्केच आहे पहिला त्याचा. हे इकडचं बघून इकडं काढलंय बघा तिनं स्वतः काढले हातानं बरं का. कसं झालं कमेंटमध्ये नक्की कळवा. मला तर वाटलं इकडं छापलंय का वाटलं, तिनं छापलं नाही, हातानं स्वतः काढले बघा. आवडला असेल तर लाईक करा बरं का आमच्या समृद्धीच्या ड्रॉइंगला, आणि एक कमेंट पण करा छान असा. तू काढलेस काय? थोडस ड्रॉइंग काढलं असतंय. हा, ही साईडचं आम्हाला काढायचं असतं. दाखव पुढे. ही दाखवते ही फोटो आहे ना. मी पण हे सगळं मी हे पण मी काढलं. आणि ह्याला पेपर कट करून लावायचा आहे, ह्याला कलर करायचा आहे, ह्याला काडे पिट्टीनं लावून करायचं आहे, आणि इथं ड्रॉइंग काढायची. लावायचं स्टिक्स इथं? हां, स्टिक्स नाही, मग काय स्टिक्स आहेत की काढायचं? लावायला पाहिजे. घरापासला गवत घालायचं इथं खाली. इथं लावायचं गवत. हां, आणि इथं लावायचं, आणि इथं ही रानात असते की ती कापूस वाणी ती लावायची इकडं. कापूस नाही, ते गव्हाचं नाहीतर ज्वारीचं मग असते की. आणि हे कापड बनवून लावायचे. तर गाईज तुम्ही बघू शकता आज महाराष्ट्राचा लाडका शो चालू झालेला आहे आजपासून. बिग बॉस सीझन 6 बघू शकता आजपासून चालू झालेलं. खूप एक्साइट आहे. रोज 9 वाजता, गेल्या वेळेस पण चालू होतं रोज 9 वाजता लागायचं. आम्ही तर एवढं एक्साइटमेंटली बघायचं ना, पटपट सगळी कामं आवरून जेवण वगैरे आवरून मस्त बिग बॉसचा सीझन 5 बघायचो. आणि त्या सूरज चव्हाण असल्यामुळे बघायला आणखीन मजा वाटायची गेल्या वेळेचं सीझन. तर चालू झालं बघा आजपासून नवा सीझन. तर तुम्ही पण बघा नक्की. गेल्या वेळेचा पण सीझन ना खरंच एकदम छान होता. त्यात बघायला म्हणजे ती निकीचा एक सीन मस्त वाटायचा. पण सूरज चव्हाणचा आणखीन कोणती ती जास्त उड्या मारायची की रागले यायचा बघ तिला. कोणती? अरे नाही रे, ती आर्या रॅपर होती. दुसरी होती की ती जान्हवी किल्लेकर वगैरे मस्त होतं गेल्या वेळेचं सीझन पण बघा. तर ह्यावेळेचं सीझन पण तुम्ही पण नक्की बघा, मस्त वाटतंय. रोज 9 वाजता चालू होतं. 9 वाजता ना ग? 8 वाजता 8 वाजता बघा तुम्ही पण.